बायकोचे एकाच वेळेस 8 पुरुषांबरोबर संबंध आणि तेही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. या कुटुंबाचा प्रमुख स्वतः सीताराम हा एक IT इंजिनियर, पत्नी रेणुका आणि 2 मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून तो सतत प्रयत्न करत होता. सुखी आणि आनंदात चाललेला संसार याच कुटुंबामध्ये अचानक 8 जणांची एंट्री होते. याबद्दल सीताराम याला काही कल्पना नव्हती. जेव्हा त्याच्या पत्नीचे इतर पुरुषांबरोबर सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा त्यालाही धक्का बसला. तरी देखील 36 वर्षाच्या सीतारामने आपल्या पत्नीला माफ केलं. पण यानंतर सीताराम अचानक गायब झाला आणि सापडला तो त्याचा मृतदेह. आता इथे बऱ्याचशा लोकांना वाटत असेल पत्नीनेच नवऱ्याला मारलं, पण नाही, या घटनेचं सत्य भलतंच निघालं. कारण की या नवरा बायकोच्या जीवनामध्ये जे घडलंय ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आपल्याला जे डोळ्यासमोर दिसतं, जे आपल्याला ऐकायला येतं त्याच्यावरती विश्वास करतो, पण जेव्हा खरं सत्य समोर येतं लोकांना त्याच्यावरती विश्वास ठेवणंही कठीण होतं. असंच काही सीताराम आणि रेणुका यांच्या जीवनात घडलंय. नेमकं या आनंदित असणाऱ्या कुटुंबाबरोबर काय घडलं आजच्या आपण या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवस होता 9 फेब्रुवारी 2026. याच दिवशी सकाळी हैदराबादच्या एका तलावामध्ये 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना दिसला. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला, तपास सुरू केला. तेव्हा समजला हा मृतदेह 36 वर्षीय IT इंजिनियर असलेल्या सीताराम रेड्डी याचा आहे. सीताराम बरोबर काय घडलं, तो पाण्यामध्ये कसं काय पडला, या सर्व गोष्टीचा पोलीस तपास करतच होते, पण त्यांना काही पुरावे सापडत नव्हते. अशामध्येच सीताराम याच्या वडिलांनी पोलिसांना व्हॉट्सअपवरती एक मेसेज दाखवला. हा मेसेज स्वतः सीताराम याने आपल्या वडिलांना केला होता. त्या मेसेजमध्ये सीतारामने आपल्या वडिलांना 19 पानाची PDF फाईल सेंड केली होती. पोलिसांनी जेव्हा ती फाईल उघडली तेव्हा सर्वांचा थरकाप उडाला, कारण की त्यामधील एक एक शब्द अंगावरती काटा आणणारे होते. त्याच व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे सीताराम याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील सीताराम यांच्या वडिलांची तक्रार नोंद करून घेतली आणि पुढील तपास सुरू केला. त्या तपासामधून एक एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. या घटनेची सुरुवात होती आंध्र प्रदेशपासून, कारण की आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेला सीताराम हा एका मोठ्या आणि नामांकित कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून काम करत होता. घरच्यांच्या पसंतीनेच सीताराम याला लग्नासाठी मुलगी पाहण्यात आली. 2018 मध्ये त्याचं रेणुकाबरोबर लग्न झालं. लग्नानंतर 1 वर्षभर रेणुका सीताराम हे आपल्या आईवडिलांबरोबरच राहत होते, पण रेणुकाचं सासू सासऱ्यांबरोबर पटत नव्हतं. त्यामुळे सीताराम आपल्या पत्नीला घेऊन हैदराबादमध्ये राहण्यासाठी आला. पत्नीला त्रास होऊ नये त्यामुळे त्याने हैदराबादमध्ये चांगल्या पॉश एरियामध्ये घर घेतलं. कालांतराने त्यांना 2 मुलंही झाले. एक सुखी संपन्न कुटुंब कसं असतं त्याचप्रमाणे सीताराम याचं कुटुंब होतं. पण याच दरम्यान त्याला पत्नीबद्दल अशी एक धक्कादायक माहिती मिळाली, त्यामुळं त्याचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. सीतारामच्या वडिलांनी पोलिसांना तक्रारीमध्ये सांगितलं सीतारामचं लग्न होण्याअगोदर त्यांची सून रेणुकाचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. तिला त्याच मुलाबरोबर लग्न करायचं होतं, पण तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने सीताराम याच्याबरोबर लग्न लावून दिलं. आता इथे बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असेल प्रेमसंबंधामुळेच तिने आपल्या नवऱ्याला मारला असेल, पण या घटनेचं सत्य ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही एखादी व्यक्ती अशा प्रकारे वागू शकते. सीतारामच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला रेणुका एकदम साधारणपणे राहत होते, पण नंतर तिचं खरं सत्य समोर येऊ लागलं. तिचे अनेक पुरुषांबरोबर संबंध होते. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या पुरुषांना भेटत होती. सीताराम जेव्हा कामाला जायचा तेव्हा रेणुका एका हॉटेल मालकाला घरी बोलवायची. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटोशूट करायची. फक्त फोटोशूटच नाही तर शारीरिक संबंध देखील वेगवेगळ्या अँगलमध्ये शूट केले जायचे. पण रेणुका हे व्हिडिओ कुठेही अपलोड करत नव्हती. तिला आवड होती आपण शारीरिक संबंध ठेवताना आपले वेगवेगळ्या अँगलमध्ये व्हिडिओ काढायचे आणि ते आपण पाहायचे. एवढंच नाही तर कधी कधी रेणुका न्यूड व्हिडिओ कॉल करायची, घाणेरडे चॅटिंग करायची. रेणुका हे सर्व प्रेमासाठी करत नव्हती, तिला या गोष्टींची आवड होती त्यामुळे ती करत होती. सीतारामला मात्र या गोष्टीची कोणतीही कल्पना नव्हती. तो तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होता, त्यामुळं त्याला कधीही रेणुकावरती संशय आला नाही. पण रेणुकाबरोबर मेन खेळ तर इथंच झाला. ती इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या लोकांबरोबर चॅटिंग करत होती, तेही घाणेरडे भाषेमध्ये. त्यामधील एका जणाला रेणुकाचा स्वभाव आवडला होता, पण त्याला हे समजलं रेणुका आपल्याबरोबर चॅटिंग करते तसंच दुसऱ्याबरोबरही चॅटिंग करते, म्हणजे ती आपल्याला धोका देत आहे.
त्याने याच गोष्टीचा रेणुकाचा बदला घ्यायचं ठरवलं. त्याने रेणुकाला विनंती केली, तू जे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत ते मला सेंड कर, मी एकदा पाहतो आणि डिलीट करून टाकतो. रेणुकाने स्वतःचे जेवढे काही व्हिडिओ शूट केले होते ते सर्व व्हिडिओ त्या समोरच्या मुलाला पाठवले. त्या मुलाने त्यामधील 2 व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती अपलोड केले आणि बघता बघता ते व्हिडिओ व्हायरल झाले. ही गोष्ट रेणुकाला समजली. आपले पर्सनल व्हिडिओ इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेत. तिने लगेचच त्या मुलाला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सांगितलं, पण तो समोरचा व्यक्ती रेणुकाचा एकही शब्द ऐकायला तयार नव्हता. आपला व्हिडिओ व्हायरल झालाय, आता काय करावं याबद्दल रेणुकाला काहीही समजत नव्हतं. त्यामुळे नाविलाजाने तिने आपले पती सीताराम याला सर्व काही सांगितलं. रेणुका पती सीताराम पुढे रडत होती, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, यापुढं मी असं काही करणार नाही. आता हे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर आपली खूप मोठी बदनामी होईल. या सर्वांमधून मला तूच वाचू शकतोय, असं रेणुकाने पती सीताराम याला विनंती केली. सीताराम या धक्क्यामधून बाहेर निघालाही नव्हता. तेच रेणुकाने सांगितलं, फक्त एकाच मुलाबरोबर नाही, माझे 3 मुलांबरोबर संबंध आहे. त्या सर्वांबरोबर मी अशाच प्रकारचे व्हिडिओ शूट केलेत. एवढंच नाही तर पुढे रेणुकाने हेही सांगितलं, लग्ना अगोदर तिचे 5 मुलांबरोबर संबंध होते, त्यामधील काही मुलं अजूनही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सिगरेट पिणं, दारू पिणं, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये व्हिडिओ शूट करणं, सर्व रेणुकाने पती सीताराम याला सांगितलं. हे ऐकल्यानंतर सीतारामला धक्काच बसला, कारण की त्यांनी पत्नी रेणुकावरती जीवापाड प्रेम केला होता. रेणुका त्याच्या पुढे हात जोडून उभा होती, त्याच्या पाया पडत होती, पुढे मी असं करणार नाही. सीताराम हा पत्नीवरती जीवापाड प्रेम करत होता, त्यामुळे त्याने एक वेळेस रेणुकाला माफ करायचं ठरवलं. तो पत्नीला घेऊन पोलीस स्टेशनला गेला आणि जे काही घडलं ते सर्व सांगितलं. पोलिसांनी देखील ज्या मुलाने इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केला होता त्या रामण्णाला शोधून काढलं. त्याने रेणुकाचा जो व्हिडिओ इंस्टावरती अपलोड केला होता तो डिलीट करायला सांगितला. त्यानंतर सीताराम आणि रेणुका हे आपल्या घरी निघून आले. पण त्याच्या काही वेळानंतरच रामण्णा याने रेणुकाचा दुसरा व्हिडिओ इंस्टावरती अपलोड केला. यावेळेस रेणुकाने पती सीतारामला काही सांगितलं नाही. ती पोलीस स्टेशनला गेली नाही, रामण्णाच्या घरी गेली. सीतारामला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो पोलिसांना घेऊन रामण्णाच्या घरी गेला. तिथे गेल्यानंतर दिसलं त्याची पत्नी रेणुका आणि रामण्णा हे दोघंही बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांनी विषारी पदार्थ खाऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. सीतारामने पत्नी रेणुकाला हॉस्पिटलमध्ये आणलं, तिच्यावरती उपचार सुरू झाले. याच दरम्यान ही गोष्ट सीताराम याच्या आईवडिलांना आणि रेणुका हिच्या आईवडिलांनाही समजली. या घटनेनंतर रेणुका आपल्या माहेरी निघून गेली. काही दिवसांनी रेणुकाच्या आईवडिलांनी सीताराम याला विनंती केली, आमच्या मुलीला नांदव, 2 मुलं आहेत, त्यांना कोण सांभाळणार? सीतारामच्या आईवडिलांनी याचा विरोध केला. ते रेणुकाला पुन्हा घरात घेण्यास नकार देत होते. पण यावेळी सीतारामने आईवडिलांचंही ऐकलं नाही. रेणुकाला पुन्हा आपल्या घरामध्ये घेतलं. सीतारामला वाटले होते कदाचित रेणुका आता सुधरेल, पुन्हा असं कधीही करणार नाही. पण रेणुका घरात आल्यानंतर तिच्यामध्ये काही बदल झाला नाही. अगोदर रेणुका पती सीतारामपासून ज्या गोष्टी लपून करत होती ती आता उघडपणे करत होती आणि तेही सीतारामला सांगून करत होती. ती स्वतःच्या पतीला सांगायची, मला दुसऱ्यांबरोबर संबंध ठेवायला आवडतात, त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढायला आवडतात आणि मी ते करणार. इथे सीतारामला गप्प ठेवण्यासाठी तिने धमकी देखील दिली होती, तू जर आता पुन्हा या गोष्टीबद्दल कोणाला सांगितलं तर मी तुझ्या मुलांना मारून टाकेन आणि तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये पाठवेल. सीताराम इथे पूर्णपणे फसला होता. त्यानेच रेणुकाला 2 वेळेस माफ केलं होतं, पण आता तीच रेणुका सीतारामला मुलाची आणि खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन गप्प बसायला सांगत होती. एक दिवस सीताराम कामाला गेला. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याची पत्नी घरी नव्हती. मुलांना घरामध्ये बंद करून ती दुसऱ्या पुरुषांबरोबर संबंध ठेवायला गेली होती. मुले आतमध्ये रडत होती. रडून मुलांची अवस्था देखील वाईट झाली होती. मुलांची अशी अवस्था पाहून सीतारामचा पूर्ण पारा चढला. रेणुका ज्यावेळेस घरी आली तेव्हा त्या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. सीताराम रेणुकाला म्हणत होता, तुझ्या सर्व गोष्टी मी ऐकल्या, पण मुलांकडे दुर्लक्ष केलेलं मला अजिबात चालणार नाही. सीतारामच्या आईवडिलांनी देखील त्याला रेणुकाला सोडून देण्याचा सल्ला दिला होता, पण तो आपल्या 2 मुलांसाठी रेणुकाला सोडूनही देत नव्हता आणि तिला कोणत्याही गोष्टीचा विरोध करत नव्हता. या उलट रेणुकाच त्याला धमकी देत होती. दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत गेली. रेणुका दुसऱ्या पुरुषांबरोबर संबंध ठेवत होती. तिने ते काम बंद केलं नाही आणि सीतारामही मुलांसाठी पत्नी रेणुकाला सोडत नव्हता. सीतारामला कुठे जावा, काय करावं काहीच समजत नव्हतं.
तो 8 फेब्रुवारीला घरामधून बाहेर निघाला. आपल्या जीवनामध्ये काय काय घडलं, त्याची पत्नी कशा प्रकारे त्याला त्रास देत आहे, त्याचे आई वडील काय म्हणतायत, या सर्व गोष्टीवरती त्याने काय निर्णय घेतला होता, या सर्वांबद्दल त्याने एका पत्रामध्ये लिहिलं. त्याची एक PDF फाईल बनवली आणि ती त्याने वडिलांना सेंड केली आणि त्याच दिवशी त्याने हैदराबादमधील एका तलावामध्ये उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. पोलिसांना सीतारामच्या खिशामध्ये वॉटरप्रूफ पॅकेट सापडलं. त्यामध्ये क्रेडिट कार्ड, ATM कार्ड आणि एक पेनड्राईव्ह सापडला. त्या पेनड्राईव्हमध्ये रेणुकाचे वेगवेगळ्या पुरुषांबरोबर संबंध असलेले व्हिडिओ होते. याचबरोबर त्याने आपलं जीवन का संपवलं त्याची PDF फाईल देखील होती. पोलिसांनी याच आधारावरती रेणुका, रामण्णा आणि आणखीन 3 जणांना ताब्यात घेतलं. टोटल 15 जणांवरती गुन्हे दाखल केले. एवढं सारं होऊन देखील रेणुका म्हणते मी निर्दोष आहे. तिने पोलिसांना सांगितलं मला जे आवडतं ते मी करणार. कोणाबरोबर संबंध ठेवणे म्हणजे गुन्हा नाही. मी कोणाचीही हत्या केली नाही, मी कुठेही चोरी केली नाही, मी निर्दोष आहे. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.